स्वप्न स्वप्न सगळेच पाहत असतात आणि ती स्वप्न पूर्ण करण्यासाठी सगळेच आपापल्या परीने प्रयत्न करत असतात. पण स्वप्न तेव्हाच पूर्ण होतात जेव्हा त्या स्वप्नांचा मनापासून पाठलाग केला जातो. मुंबई शहराला मायानगरी असं म्हटलं जातं आणि ते खरंच आहे, कारण मुंबई शहरात अनेक जण आपलं स्वप्न घेऊन येतात आणि आपल्या स्वप्नांसाठी प्रवास करत असतात. अगदी आलिशान घरात राहण्यापासून तर झोपडी फुटपाथवर राहणारी प्रत्येक माणसं काही ना काही स्वप्न घेऊन जगत असतात. अशाच एका स्वप्नाचा पाठलाग करत शिक्षण पूर्ण करून आणि अधिकारी होऊन आपल्या कुटुंबाची परिस्थिती, त्याचबरोबर आपल्यासारख्या लोकांची परिस्थिती बदलण्याची इच्छा ठेवणाऱ्या या सावित्रीच्या लेकीला आज आपण भेटणार आहोत आणि तिची कहाणी आणि तिचा संघर्षाचा प्रवास जाणून घेणार आहोत. तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. कुठल्याही प्रकारची मॉडर्न स्टडी रूम नाही किंवा मोबाईल नाही, इतकंच नव्हे कुठल्याही प्रकारचा महागडा क्लासही नाही, पण स्वतःच्या स्वप्रेरणेने अभ्यास करत आपलं स्वप्न पूर्ण करण्याची इच्छा मात्र नक्कीच आहे. तुम्ही बघू शकता, सर्व काही रस्त्यावरच आहे. तिचं संपूर्ण जनजीवन विस्कळीत आहे आणि इतक्या प्रतिकूल परिस्थितीत जीवन काढणं खरंच खूप अवघड आहे. आणि त्यातल्या त्यात अभ्यास करून या छोट्याशा जीवाने मोठं स्वप्न आपल्या उराशी बांधलेलं आहे आणि तिचं हे स्वप्न नक्की पूर्ण होत. सध्या इयत्ता 9वी मध्ये शिकणारी अर्चना अभ्यासात तर खूप हुशार आहेच, तितकीच ती वागण्या बोलण्यात सुद्धा गुणी आहे. इतकंच नव्हे, शिक्षणाचं महत्त्व तिला खूप चांगल्या पद्धतीने समजलेलं आहे आणि शिक्षण पूर्ण करून आपलं स्वप्न नक्कीच पूर्ण होणार आहे याचा तिला दांडगा विश्वास आहे आणि त्यासाठी ती पुरेपूर प्रयत्न करत आहे. सावित्रीबाई फुले, महात्मा ज्योतिबा फुले तसेच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी सुद्धा खूप प्रतिकूल परिस्थितीत आपलं शिक्षण पूर्ण केलं आणि शिक्षणाचं महत्त्व पटवून दिलं आणि याच गोष्टीतून तिने प्रेरणा घेतलेली आहे आणि शिक्षणच आपली परिस्थिती बदलू शकतं याचा तिला ठाम विश्वास आहे. तुझं नाव काय बाळा? अर्चना शंकर देशमुख. अर्चना आता कितवी शिकते? 9वी मध्ये शिकते. खरंच तुझं कौतुक आहे की तू अशा इतक्या प्रतिकूल परिस्थितीमध्ये शिक्षण पूर्ण करतेय. पण बऱ्याचदा आता आम्ही बघतो की अशी फुटपाथवर राहणारी लोक किंवा त्यांची मुलं शिक्षणापासून फार लांब असतात, शिक्षण घेत नाहीत, वाईट मार्गाला जातात. तर तुला शिक्षण घ्यावं असं का वाटलं? मला माझ्या घरची जी परिस्थिती आहे ती चांगली करायची. आई वडिलांना सुख द्यायचं. आई वडिलांना सुख द्यायचंय. अजून काय तुझी म्हणजे काय इच्छा आहे किंवा स्वप्न काय तुझी? मला अधिकारी व्हायचंय, कारण की जी आमची परिस्थिती आहे त्यामध्ये आई वडिलांना सुख द्यायचं आणि जे आमच्यासारखे आहेत त्यांना पण मदत करण्यासाठी. त्याच्यासाठी मदत. खूप छान. आणि शिक्षणाचं महत्त्व काय आहे हे तुला कळलेलं आहे आणि शिक्षण घेतल्याने काय होऊ शकतं, म्हणजे शिक्षणाने काय बदल होऊ शकतं असं म्हणजे तुला वाटतं? परिस्थिती सुधारेल, आई वडिलांना सुख देऊ शकतो, परत जे आपल्यासारखे आहेत त्यांना पण मदत करू शकतो. बरोबर. म्हणजे चांगलं शिक्षण घेऊन चांगली एक नोकरी मिळवायची आहे तुला किंवा तुला अधिकारी व्हायचं असं म्हणते. पण आता अधिकारी व्हायचं म्हटल्यावर खूप अभ्यास करायला लागला. आता 2 तास अभ्यास वगैरे भरपूर अभ्यास असतो. तर मग जसा होईल अभ्यास तसा करते. पण तुझं स्वप्न आहे आणि नक्कीच तू ते पूर्ण करशील असं मला तुझ्या ह्या सगळ्या गोष्टी बघून कळतंय की मला नक्कीच माहिती आहे की तुझं स्वप्न पूर्ण करशील. इतक्या प्रतिकूल परिस्थितीमध्ये खरंच शिक्षणासाठी इतकी इच्छा दाखवणं खूप मोठी गोष्ट आहे. आणि आता तुम्ही किती भावंड आहात टोटल? आम्ही 3 जण आहे, 2 बहिणी 1 भाऊ आहे. 2 बहिणी. आणि तू मोठी आहे सगळ्यात घरात? हो. अच्छा. आणि भाऊ काय करतो? भाऊ पण आता 9वीत आहे. भाऊ 9वीत आहे, तू पण 9वीत आहे आणि ही छोटी बहीण आहे. हो. तू काय करते बेटा? तू स्कूल मध्ये जाते? अच्छा. कितवीला आहे तू? सिनियर केजी ला आहे ना? तर मग आता हे तुझी ही परिस्थिती जी संपूर्ण आता खूप म्हणजे तसं बघायला गेलं तर सोपं नाहीये सगळ्या गोष्टी करणं. मग तू कसं मॅनेज करते सगळ्या गोष्टी, अभ्यास, शाळा आणि अशा परिस्थितीत कसा अभ्यास करते? जसा वेळ भेटेल तसा. जसं की आता शाळेमधनं आलं की मग 1 तास असतो, क्लासचा वेळ 7चा आहे ना, त्यामुळे 1 तासात सगळं काय होतं, म्हणजे कपडे चेंज करणं, नाश्ता वगैरे. मग अर्धा तासात जरा अभ्यास होऊन जातो. मग क्लासला जातो, क्लासमध्ये पण अभ्यास घेतला जातो, पाठांतर घेतात. मग घरचा होमवर्क दिला जातो. तिकडनं आलं की मग परत घरचे कामं, मग त्यानंतर थोडा अभ्यास करतो. आई बाबा तुमचे दोघेही कामाला जातात? हो.
दोघं कष्ट करून तुम्हाला शिक्षण, म्हणजे तुझ्या आई वडिलांचं पण कौतुक करायला पाहिजे की एवढी परिस्थिती प्रतिकूल असून सुद्धा तुम्हाला ते शाळेत पाठवतात. सगळ्यात महत्वाची गोष्ट, आई वडिलांनी तो निर्णय घ्यायचा असतो की आपल्या मुलाने शाळेत गेलं पाहिजे आणि तुम्हाला शाळेत ते पाठवतात ना, ही खूप मोठी गोष्ट आहे. तर तुझ्यासारखी जी इतर मुलं आहेत त्यांना तू काय सांगशील? की शाळेत जायला पाहिजे. शाळेत गेलं तुम्ही त्यांचं भविष्य पण सुधरू शकतं आणि इतरांचं पण सुधरू शकतं. बरोबर. आणि आपल्या कुटुंबाची परिस्थिती बदलणं हे आपल्याच हातात असतं. त्यासाठी शिक्षण घेणं आवश्यक आहे, खूप आवश्यक आहे. खूप छान. पण मग आता अशी परिस्थिती, कधी कधी पाऊस येतो किंवा खूप अडचणी होतात, मग त्यावेळेस कसं तुम्ही करता म्हणजे तुमच्या कुटुंबात? आता जसं मम्मी पप्पाच करतात सगळं काय. तारपत्री वगैरे पण नेली जाते, इथं गाडी लागते बीएमसीची, ते नेतात. मग त्यासाठी परत आणावं लागतं. तर मग ते बांधणं, बांबू वगैरे खूप म्हणजे की भेटत नाही तसं बांबू वगैरे. इथं डंपरवरती जातात ना पप्पा, मग तिथं भेटलं की मग ते आणतात. असंच आम्ही झोपडा बांधून राहतो पावसात पण. हो. आणि मग त्यावेळेस कधी कधी रात्रभर झोप पण तुम्हाला लागत नसेल. पाणी भरलं जातं. आणि बऱ्याचदा तुम्ही आता हे केलंय सगळं, ते सुद्धा तुमचं उचलून नेलं जातं आणि मग त्यावेळेस तुम्हाला त्रास होतो. मग त्याच्यामुळे तुझ्या शाळेवर असा परिणाम होतो का? होतो ना परिणाम. म्हणजे काय त्रास होतो? म्हणजे की गाडी लागली तर मग शाळेत जायला भेटत नाही, मग त्याची अब्सेंटी लागते. पूर्ण विषय शिकवला जातं, मग त्याचं पण हे होतं. कळत नाही ना, ते विषय झालेला असतं, मग कसं ते माझ्यासाठी रिपीट तर नाही करणार, त्यामुळे त्रास होतो. मग तुझ्या शाळेतल्या मित्रमैत्रिणी ज्या आहेत त्या मदत करतात का? करतात, पण सगळे करतात. पण कसं त्यांचा पण अभ्यास असतो ना, त्यामुळे जरा समजतं पाहिजे तर मग मी पण माझं स्वतः करते. जे नाही कळलं. आणि आता तू असं रेग्युलर जाते का शाळेमध्ये? रोज जाते. पण अशा अडचणी आल्या की मग तुम्हाला माझी अब्सेंटी लागते. पण तरी पण त्यातून पण तू शाळेत जाण्याचा पूर्ण प्रयत्न करते की मला जायला पाहिजे. कौतुक आहे तुझं की तू 9वी पर्यंत शिक्षण घेतलंय तुझं. आता तू 10वी मध्ये जाणार आहे, तर तुझ्यावरची जबाबदारी वाढली आहे अभ्यास करण्याची, हे करण्याची. तर तू आता त्यासाठी कशी तयारी करते? आता जसंच अभ्यासाला पाठांतर लागणार, आता जानेवारी पासून पेपर चालू होणार आहे, मग त्यासाठी पण पाठांतर करावं लागेल. क्लासमध्ये पण. मग आता हे पुस्तक तुला लागणारे नोटबुक्स आणि ह्या सगळ्या गोष्टी मग कोण, म्हणजे शाळेतून मिळतात की मग मम्मी पप्पा करतात? शाळेतनं पण देतात आणि पाहिजे तर मग माझे मम्मी पप्पा पण घेतात, अगर जास्त गरज असली तर. अच्छा, मदत करतात. अजून असं म्हणजे काय अडचण आहे तुला आता इथे असताना? अभ्यासात काय अडचण येते? अभ्यासात तर नाहीये, पण फक्त घराचाच प्रॉब्लेम आहे, कारण की गाडी लागते तर मग शाळेचा खाडा होतो त्यामुळे. अच्छा, म्हणजे काय करतात ते सामान उचलून घेऊन जातात का तुमचं सगळं? मग तुम्हाला खूप त्रास होतो ना, म्हणजे ह्या जागेवरून तुम्हाला उठवलं जातं. मग प्रत्येक वेळी पुन्हा तुम्ही इथेच येऊन बांधता का की असं वेगवेगळ्या? इथेच राहतो आम्ही, फक्त सामान नेतात त्यामुळे सामान लपवावं लागतो. इथली कंप्लेंट दिली जाते. अच्छा, अशा अडचणींना तुम्हाला सामोरं जायला लागतं. बापरे, खरंच खूप म्हणजे जीव मुठीत घेऊन तुम्हाला राहावं लागतं, सगळ्या गोष्टी करायला लागतं. पण तुझ्या चेहऱ्यावरती नेहमी हसराय. मग तू कसं, म्हणजे तुला असं त्रास नाही होत त्या गोष्टीचा? होतो, पण कसं दाखवत नाही कोणाला की त्रास होतो. अच्छा, म्हणजे असं फील होतं ना तुला, असं वाटतं ना की कशाला घडते आमच्या सोबत ह्या सगळ्या गोष्टी, सगळ्यांच्या कडे आहे. पण ही परिस्थिती तुला बदलायची आहे, त्यासाठी तुला खरंच खूप अभ्यास करायला लागणार आहे. आणि नक्कीच तू ती परिस्थिती बाळा बदलू शकते. त्यासाठी असाच अभ्यास करत राहा. आणि ठीक आहे, परिस्थिती खूप जितकी कठीण असते ना, त्यातून जो जातो ना पुढे, तो नक्कीच इतिहास घडवत असतो आणि तो नक्कीच काहीतरी गोष्ट बदलवत असतो. तुझ्या भविष्यासाठी माझ्याकडनं तुला खूप खूप शुभेच्छा. अर्चनाच्या शाळेची वेळ झाली आणि आता ती शाळेकडे निघाली आणि मी पण तिच्या बरोबर चालली होती. आणि मध्येच हे गार्डन लागलं आणि ती मला बोलली की घरी आमच्याकडे लाईटची पण सोय नसते आणि मग मी कधी कधी या गार्डन मध्ये येऊन सुद्धा अभ्यास करते. मग आता तू म्हणाली की घरी लाईटची सोय नाहीये, मग रात्रीच्या वेळी कसं करते अभ्यास वगैरे? पप्पांचा फोन असतो तर मग टॉर्च लावून अभ्यास करतो. आणि पप्पांच्या फोनला चार्जिंग कसं करता? मग तिथं बॅटरी असते ना, जशी बसीला बॅटरी लागतात ना चार्जिंग वाल्या, तर मग तशी बॅटरी आहे, त्यावरती चार्जर करतात. अच्छा, मग रोडच्या बाजूला खांब असतात लाईटचे, त्याच्या खाली बसून अभ्यास, किंवा दुपारी शांतता मिळावी म्हणून कधी कधी गार्डन मध्ये येऊन पण अभ्यास. जसं की तू म्हणाली की मला अधिकारी व्हायचंय, शिक्षण घ्यायचंय, पण अभ्यासाबरोबर दुसऱ्या काही गोष्टींची आवड आहे तुला?
हो, चित्रकला, आर्ट्स आणि गाणं गाणं गायला आवडतं. व्हिडिओच्या माध्यमातून सांगायचा हेतू असा की आपल्याही आजूबाजूला अशी मुलं नक्कीच असतील, तर आपण त्यांना शिक्षणासाठी नक्कीच प्रोत्साहित करायला हवं. अर्चनासारखी आणखी मुलं सुद्धा तिथे होती आणि त्यांची विचारपूस केल्यानंतर मला असं समजलं अजून त्यांचं आधार कार्ड देखील बनलेलं नाही. मग मला अर्चना आणि तिच्या आई वडिलांचं खरंच खूप कौतुक वाटलं की त्यांनी त्यांच्या मुलीच्या शिक्षणासाठी योग्य असं पाऊल उचललेलं आहे. खरंच अर्चनाची कहाणी मला खूप संघर्षमय वाटली आणि तिच्या या कहाणीतून आपण नक्कीच प्रेरणा घ्यायला हवी आणि आपल्या मुलांनी सुद्धा शिक्षणाचं महत्त्व समजायला हवं आणि तिचं हे स्वप्न नक्की पूर्ण होत यासाठी आपण प्रार्थना करूयात. कमेंट्सच्या माध्यमातून अर्चनाला तिच्या भविष्यासाठी नक्की शुभेच्छा पाठवा आणि तुमची प्रतिक्रिया नक्की कळवा आणि हा व्हिडिओ तुमच्या प्रियजनांबरोबर नक्की शेअर करा. त्याचबरोबर अशा प्रेरणादायी आणि संघर्षमय कहाणी पाहण्यासाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल खूप खूप धन्यवाद.